मित्रांनो, काही वेळेतच आशाताईंचं या ठिकाणी पार्थिव या ठिकाणी शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीकडे रवाना होणार आहे। या ठिकाणी बघू शकता आपण की या ठिकाणी पोलीस दल सुद्धा कशा प्रकारे या ठिकाणी तैनात आहेत आणि अक्षरशः आशाताईंचा हा शेवटचा क्षण पाहण्यासाठी संपूर्ण भारतभरातून लोक या ठिकाणी हजेरी लावतात आपल्या दादरमध्ये आणि काही वेळेतच या ठिकाणी आशाताईंचं पार्थिव या ठिकाणी येणार आहे। अनेक सिने कलाकार असू देत, नेते मंडळी असू देत, यांनी आशाताईंना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावली आणि अनेक जण या ठिकाणी दादरच्या या स्मशानभूमीमध्ये सुद्धा आपली हजेरी लावणार आहेत। अनेक दशक या ठिकाणी ज्या गायिकेने संपूर्ण रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं अशा आपल्या आशाताई आपल्याला सोडून गेल्या आहेत आणि ह्याचं दुःख खऱ्या अर्थाने काही लोकांना या ठिकाणी सहनच होत नाहीये। आपल्या प्रत्येक भावना प्रत्येकजण त्यांच्या पद्धतीने व्यक्त करतात आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सिने कलाकार असू देत, नेते मंडळी असू देत, यांनी सुद्धा आशाताईंना या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे। काही वेळेतच या इथे चैत्यभूमीच्या या ठिकाणी मुख्यद्वारातून या ठिकाणी आशाताईचं पार्थिव या ठिकाणी या दादर हिंदू स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या या लोकमत फिल्मीच्या माध्यमातून लोकमतच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्याची इत्थंभूत माहिती आम्ही देत आहोत। अनेक कलाकार सुद्धा या ठिकाणी आतमध्ये आधीच जाऊन उपस्थित आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर ही खऱ्या अर्थाने पोकळी भरून निघणं फार कठीण आहे सिनेसृष्टीसाठी, संगीत क्षेत्रासाठी सुद्धा। याच लोकमत फिल्मीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला इत्थंभूत माहिती या ठिकाणी आशाताईच्या या प्रवासाची आणि या एकंदरीत त्यांच्या अंत्यदर्शनाची आम्ही देत राहू। पाहत राहा लोकमत फिल्मी।